नमस्कार, ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज. तर मेनोपॉजबद्दल आपण आज माहिती घेऊया. मेनोपॉजचा पिरियड सुरू असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपल्या रुटीनमध्ये कोणते असे बदल करायला पाहिजेत ज्यामुळे मेनोपॉजमध्ये होणारे त्रास आपल्याला होणार नाहीत. तर 40 वर्षानंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या संप्रेरकांचा म्हणजेच हार्मोन्सच्या बदलांमुळे मासिक पाळी हळूहळू बंद होते. यालाच आयुर्वेदात रजोनिवृत्ती असे म्हणतात, म्हणजेच मेनोपॉज. या काळात योग्य दिनचर्या, आहार आणि मानसिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार 40 ते 50 वर्ष वयानंतर शरीरात वातदोष वाढतो. वातामुळे त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी, निद्रानाश यांसारख्या समस्या होतात. म्हणूनच वात शांत करणारे, गरम स्नेहन असलेले आणि पौष्टिक अन्नपदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. मेनोपॉजची काही प्रमुख लक्षणे आहेत ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता. पहिलं आहे हॉट फ्लेक्स. हॉट फ्लेक्स म्हणजे अचानक खूप उकाडा होणे किंवा अंगातून शेक निघाल्यासारखे वाटणे, चिडचिड आणि मूड स्विंग्स. विनाकारण राग येणे, उदास वाटणे, अचानक मूड बदलणे, वजन वाढणे, मेटाबॉलिझम मंदावल्यामुळे विशेषतः पोटावरती चरबी वाढणे, हाडे कमजोर होणे, इस्ट्रोजन संप्रेरक कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होते. तसेच अजून ह्यासाठी काही महत्त्वाच्या आपण टिप्स आहेत त्या बघूया. तर पहिला आहे संतुलित आहार घ्या, बॅलन्स डाएट. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन संप्रेरक कमी झाल्यामुळे पचनशक्ती मंदावते. त्यामुळे असा आहार घ्यावा जो शरीराला पोषण देईल आणि पचायलाही सोपा असेल. ताजे आणि गरम अन्न, शिळे, थंड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. गरम आणि ताजे अन्न पचायला सोपे असते. तीळ आणि जवस यामध्ये फायट्रोजेन असते जे शरीरातील महिलांच्या नैसर्गिक संप्रेरकांची जागा भरून काढण्यास मदत करतात. दूध आणि तूप. देशी गाईचे दूध, तूप शरीरातील कोरडेपणा कमी करतात आणि सांध्यांना व मेंदूंना स्निग्धता देतात. नाचणी, मूग आणि सुकामेवा. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते. मुगामुळे प्रोटीन मिळते आणि बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यांमुळे शरीराला ओमेगा 3 आणि ताकद मिळते. दुसरा आहे हाडांची काळजी घ्या, बोन केअर. पिरियड्स बंद झाल्यावर महिलांच्या हाडांमधील कॅल्शियम वेगाने कमी होऊ लागते, ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा आई अशा महिलांना म्हणताना ऐकलं असेल की कॅल्शियमची कमी आहे, कॅल्शियमच्या गोळ्या घेतात खूप महिला. तर तुम्ही तुमच्या कॅल्शियम कमी होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कॅल्शियमचे नैसर्गिक स्रोत. तिळाचे सेवन करणे हा कॅल्शियमचा एक उत्तम पर्याय आहे. 1 चमचा तिळात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. ह्याशिवाय हिरवे पालेभाज्या आहारात नियमित वापर करणे जेणेकरून तुम्हाला त्यापासून कॅल्शियम मिळत राहील शरीराला आणि तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी होणार नाही. विटॅमिन डी आणि ऊन. शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डीची अत्यंत गरज असते. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. रोज रात्री हळदीचे गरम दूध प्यायल्याने हाडांना बळ मिळते आणि गाढ झोप लागते. नियमित व्यायाम करा. रेग्युलर एक्सरसाइज केल्याने या वयात वजन वेगाने वाढण्याची शक्यता आणि स्नायू शिथिल पडतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. योगासन आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि हार्मोन संतुलन राखण्यास मदत होते. प्राणायाम. अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम केल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे हॉट फ्लेक्स म्हणजेच अचानक शेक निघणे आणि चिंता
चिंता कमी होते. चालणे, वॉकिंग रोज सकाळी 30 ते 40 मिनिटे हलके चालल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, हाडे मजबूत होतात. तुम्हाला जो व्यायाम प्रकार योग्य वाटेल किंवा जो तुम्हाला सोसेल तो सुरुवातीला सुरू करा. किमान 30 ते 40 मिनटं वॉकिंग करणे, चालणे एवढे तर प्रत्येक व्यक्ती नक्कीच करू शकतो. आयुर्वेदात रसायन म्हणजे शरीराच्या पेशींना नवीन ऊर्जा देणारी आणि वृद्धत्व रोखणारी औषधे असतात. शतावरी ही महिलांसाठी सर्वोत्तम वनस्पती मानली जाते. ती हार्मोन्स संतुलन करते, शरीरावरील उष्णता कमी करते आणि मूड चांगला ठेवते. अश्वगंधा तणाव, थकवा आणि चिडचिड कमी करण्यासाठी आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी अश्वगंधा खूप उपयुक्त आहे. ब्राह्मी मानसिक एकाग्रता वाढवते आणि विसरभोळेपणा दूर ठेवते. आवळा आणि गुळवेल शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढतात आणि पचनक्रिया सुधारतात. पुरेशी झोप हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांना रात्री अचानक जाग येणे, निद्रानाश होणे अशा समस्या होतात. 7 ते 8 तासांची झोप शरीरासाठी खूप गरजेची आहे, कारण शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि मानसिक ताजेतवाने राहण्यासाठी रात्रीची गाढ झोप लागणे खूप आवश्यक आहे. रात्री उशिरा जागत राहणे रात्री 10 वाजायच्या आधी झोपण्याची सवय लावा. उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीरात वात आणि पित्त दोष वाढतात, त्यामुळे हे सगळे त्रास होतात. झोपण्यापूर्वी नियम करायचा. रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीन, मोबाईल, TV बघणे टाळा आणि पाय धुवून तळपायांना तेल मालिश करून झोपा. गरम पाणी प्या. 40 नंतर शरीरातील वातदोष वाढल्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारी सुरू होतात. पचन सुधारा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि विषारी घटक, टॉक्सिन्स बाहेर पडतात. वातदोष नियंत्रण. दिवसभर थंड पाण्याऐवजी थोडे कोमट किंवा साधे पाणी प्यावे, त्यामुळे सांधेदुखी आणि पोटाचे त्रास कमी होतात. मानसिक संतुलन राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे सेरोटोनिन, आनंद देणारे संप्रेरक कमी होते, ज्यामुळे मूड स्विंग्स होतात. ध्यान. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं ध्यान केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक होते. एक छंद जोपासा. स्वतःसाठी वेळ काढा. आवडीचा एक गाणी ऐका, वाचन करा, काहीतरी शिका. ताणतणावापासून दूर राहा. कुटुंब आणि मित्रांशी मोकळेपणाने बोला. तुमच्या भावना दाबून ठेवू नका. तेल मालिश. अभ्यंग स्नानाला आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. तिळाचे तेल. तिळाचे तेल उष्ण आणि वातनाशक असते. आठवड्यातून 2-3 वेळा तिळाच्या तेलाने अंगाला हलकी मालिश करा. त्यामुळे सांधेदुखी कमी होते, त्वचेचा कोरडेपणा निघून जातो, रक्ताभिसरण सुधारते आणि रात्री शांत झोप लागते. तर तुम्ही ह्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेनोपॉजच्या काळात त्रास होणार नाही. तर उद्यापासून तुम्ही ह्यापैकी कोणत्या गोष्टींचा अवलंब करताय तुमच्या दैनंदिन आयुष्यात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.